काय आहे की प्रश्न जो विचारलेला आहे त्याचा काय उत्तर, काय प्रश्न विचारला होता? हां, मग किती पट आहे बघितलं का? काय थोडं इकडं तिकडं प्रयत्न केला का? काय इथे नेट पण नाही, तर लगेच तुम्हाला 2 मिनटात उत्तर दाखवलं असतं. आता तुम्हाला आकृतीच काढायला लागेल. आकृती काढतो, काय करू? हां ना, किती पट आहे? जाऊ द्या, मग मी पण सांगत नाही, राहू द्या. हां, तुम्ही पण जरा हुडकून काढा की जरा, काय हां प्रयत्न करा की. मला काय, मी सांगितलं की तुम्ही 2 मिनटात हां झालं संपलं. मग त्याचा अभ्यास करा, जरा जरा थोडं डोकं चालवा. जाऊ दे, सांगून टाकतो. कुठं आहे वेळ घालवण्यात मजा. हां, किती पट आहे? आता बघा लक्ष द्या. आता हा माझा गोल काढता येते म्हणा. हां, आता हे मला सवय नाही आहे. हां, कसं काढतात? नाही पण कुठं फिरू, आकार काढला पाहिजे की त्यानं. जाऊ द्या, चला जाऊ द्या. हां हां, ठीक आहे, काढतो, जाऊ संपवा. हां ठीक आहे, सामान्य ठीक आहे. अरे यार, हां ठीक आहे. हा आपला काय आहे? 1 लाखाचा काय आहे? जम्बूद्वीप. ठीक आहे. मग आपण सांगितलं होतं, काय सांगितलं होतं? इथं बरंच क्षेत्र आहे. अरे हे काय, मला हे काय खरं नाही आता. तर त्यामध्ये सांगितलं काय होतं की इथं स्टार्टिंगला काय आहे? पहिलं भरत क्षेत्र आहे ना, त्याच्यात दुप्पट हो हिमवान पर्वत आहे. असं कसं आहे की नाही? हिमवान पर्वत त्याच्या दुप्पट हैमवत क्षेत्र आहे ना, त्याच्या दुप्पट महाहिमवान पर्वत, त्याच्या दुप्पट हरिक्षेत्र, त्याच्या दुप्पट निषद पर्वत दुप्पट आहे, आणि त्याच्या दुप्पट विद्य क्षेत्र. आता किती दुप्पट झालं सांगा? किती पट वाढलेलं आहे ना? पहिलं काय आहे? आपलं भरत, ठीक आहे ना, 1 लिहिलं. ह्याच्या दुप्पट काय आहे? हिमवान पर्वतच्या दुप्पट, हिमवान पर्वतच्या दुप्पट काय आहे? ह्याच्या अपेक्षेने चाललं बरं, भारताच्या अपेक्षेने हैमवत क्षेत्र 4 पट येणार आहे. कळलं का नाही? हैमवतच्या दुप्पट महाहिमवान पर्वत, त्याच्या दुप्पट हरी आहे ना, त्याच्या दुप्पट निषद पर्वत. कळलं का? आणि विदेय क्षेत्र किती येणार? एवढं उत्तर होतं. बरं कळलं का? मग बरंच क्षेत्राच्या किती पट आलेलं आहे? 64 पट काय आहे? विदेय क्षेत्र आहे. पण एक जणांनी उत्तर जे दिलं होतं का नाही त्यांनी की 32 आहे ना, ते पण बरोबर आहे. काय बरोबर आहे ते पण सांगतो तुम्हाला. आता ऐका, आहे सांगतो की आता हे विदेय क्षेत्र 64 पट झालं बरोबर. पण ह्या विदेय क्षेत्राच्या हा जो मधला भाग आहे का नाही, हा इथं सगळी काय आहे? भोगभूमी आहे, उत्तम भोगभूमी. कळलं का? आणि इकडं म्हणजे पूर्व विदेह, कळलं का, आणि पश्चिम विदेह आहे ना. ह्या पूर्व पश्चिम ह्यामध्ये किती आहेत? 32 नगरी आहेत, आणि एक नगरी भरत क्षेत्राप्रमाणे. एक नगरी केवढी आहे? भरत क्षेत्र एवढी आहे. 510 512 526.6/19
कळलं का? जेवढी भरत क्षेत्राचा एरिया आहे का नाही तेवढा काय आहे, एक 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 नगरी म्हणजे एक एक देश, नगरी म्हणा देश म्हणा एकच आहे. कळलं का? हां ना, एक एक देश आहे तेवढा. म्हणजे किती झाले ते 32 गुणा झालं. आलं लक्षात? पॉईंट 32 गुणा झालं ना. 32 देश आहेत का नाही. एक एक देशची साईज केवढी आहे, भारत एवढीच आहे का नाही. मग ती 32 गुणा झाली. म्हणून म्हणालो होतं की एका अपेक्षेने ते पण उत्तर बरोबर आहे. आणि ॲक्च्युली आपल्याला आत्ता उत्तर तेच. मग आपलं हे काय चर्चा काय चालली होती की एवढे सगळे काय आहेत तिथं जीव आहेत ऑलरेडी आणि ते सगळे कुठं चाललेले आहेत, मोक्षाला तर जाऊ द्या, आपलं चालली चर्चा स्वर्गाची. स्वर्गाचं जन्म मरण बघतोय ना. काय गंमत कळतेच मला काय. आणि जे रोज येत नाहीत, एक दिवसाड येत 2 दिवसाड येत, त्यांना तर काय आता कळणार नाही. एवढं सोपं प्रकरण पण नाही कळणार आत्ता सांगतोय. नाही ना, भले बुडलं तर मग व्हिडिओ बघून घ्या, कळालं का. परंतु ते कारण तसं प्रकरण सोपं चाललं आहे आता, काय हे नाही आहे. पण त्याला तुमचं नियमितता पाहिजे. तर मग चर्चा काय झाली होती आपली जन्म मरणाची. मग एवढे स्वर्गामध्ये कसे जन्मत आहेत, कळलं का नाही. कारण हे सगळे चालले कुठं 9 ग्रैवेक 9 अणुदिश 5 अणुत्तर. ह्यांच्यामध्ये उत्कृष्ट किती अंतर सांगितलं आहे, 6 महिने. कालचंच आहे हो, लगेच शिळ झालं नाही आहे विसरून जायला आहे ना. कळलं का. मग ह्या 6 महिने म्हणजे ह्याचा अर्थ हा मॅक्झिमम अंतर सांगितलं. ह्याचा अर्थ एवढ्या वेळ मग चाललं आहे कुठून, एवढे जीव चाललेत कुठून. तर हे तुम्हाला सांगितलं होतं की हे 32 गुणा आहे आणि इथून काम चाललं आहे. हे फक्त जम्बूद्वीपातलं बघितलं. असं कुठं आहे, धातकी खंड आणि पुष्करार्धमध्ये असे किती आहेत. मग 5 विदेह आहेत. म्हणून महाविदेह महाविदेह का वापरतात शब्द, हे सगळे मोठे मोठे आहेत. महाविदेह क्षेत्र म्हणत नाही, सगळ्यात क्षेत्र मोठं हेच आहे ना. कळतंय का नाही. हां मग हे इथून काम चालू आहे ऑलरेडी आणि त्यामुळे इथून चाललेत सगळे. आणि ज्यामुळं म्हणून तिथं म्हटलं ना की हे सगळं एवढे नंबर लागलेत का नाही, भरपूर नंबर चालू आहेत. आणि आपल्याला वाटतं काय झालं आहे ना, मंदिरात येतोय स्वाध्याय करतोय झालं नाही. होऊ शकतं झालं असा विषय नाही, व्हायला काय नाही. पण तसं आहे तेवढं काय करावं लागेल, पुरुषार्थ चालू ठेवावा लागेल. कार्य असं लेचप पेचर राहिला तर नंबर लागत नाही लवकर. कळलं का नाही. किती जीव आहे. भलेही आता ह्या नगरींमध्ये तीर्थंकर 4 ठिकाणीच आहेत, कळलं का नाही. इकडे एक इकडे एक इकडे एक इकडे आहे असं 4 ठिकाणी आहेत. पण बाकीच्या नगरीमध्ये सुद्धा तिथून सुद्धा मोक्षमार्ग काय बंद नाही झाला, कळते का. त्यामुळं भयानक जीव आहेत. ह्याच्यापेक्षा किती जीव आहे सांगितलं, 32 गुणा. कळते का. हा फक्त जम्बूद्वीपातला बघितला, अजून ऐरावतमध्ये पण आहेत. म्हणजे 32 33 34 झालं, कळलं का. एक फक्त जम्बूद्वीप संबंधी 34 झाल्या कर्मभूमी, कळलं का. 34 झाले ना आत्ता. हां मग अशा किती आहेत, 34 गुणिले 5 मग 170 कर्मभूमीतनं काम चालू आहे. त्यामुळं काय होतं आहे, एवढे जीव स्वर्गामध्ये जात आहेत. कळलं. 170 कर्मभूमीमधून पुरुषार्थ करणारे आहेत. पॉसिबिलिटी ठीक आहे. जेव्हा 5व्यातनं 6वा काळ येईल तेव्हा जास्तीत जास्त ह्या 10 कर्मभूमी बंद होतील, कळलं का नाही. पण तरीसुद्धा 160 कर्मभूमी ऑलवेज आहेत. आणि तिथून स्वर्गाला जाणारे, मोक्षाचं नाही, मोक्षाचं तर चाललंय, कळलं का. कुठं, स्वर्गाला जाणारे. मग किती जीव आहेत, भयानक जीव संख्या आहे, कळलं का. म्हणून हे बघून आपल्याला वैराग्य येतं, काय आपण कुठं आहोत, आपण काय करतो आहोत. आणि आपण थोडंसं शास्त्र झालं की काय होतं आहे, संतुष्ट होतो. झालं आहे, मला कळलं सगळं आहे ना. थोडा संयम धारण केला की काय वाटतंय, हा हा हा
झालंय, माझं सगळं झालंय असा संतुष्ट होण्यात काही अर्थ नाही. कळालं का? पॉइंट समजतंय का नाही? इतने से क्या होगा कळलं का? चला, तर मग आपण पाहिलं होतं काल, हे काय पाहिलं होतं? अंतर. अंतर समजलंय? हां, आता पुढं देवांची आयु. आता थोडंसं कठीण एक प्रकरण येणार आहे, असू द्या, सांगूया, काय अडचण नाही. थोडंसं जागृत राहावं, काय होय समजतं. आता हे काय सांगितले? उत्कृष्ट आयु सांगतात. सौधर्म ईशान स्वर्गातली उत्कृष्ट आयु किती? 2 सागर. त्यानंतर हा ना, हे सगळं आपण बघितलेलं आहे ना, कुठंपर्यंत? 33 सागरापर्यंत. हे आपण सगळं बघितलेलं आहे. हा ना, आता हे तर थोडंसं विशेष बघणार आहे. बघा, देवांची आयु बघा, हे उत्कृष्ट सांगितलं. आणि जगन्य काय सांगितलं होतं? हा ना, जसं उदाहरणार्थ सानंद कुमार महेंद्राचं जगन्य काय आहे? 2 सागर जगन्य आहे. मागच्या स्वर्गाचं जे उत्कृष्ट आहे ते पुढच्या स्वर्गांचं जगन्य. लक्षात येते का नाही? हे सांगेल पुढं. आता सौधर्म युगलामध्ये जगन्य आयु 1 पल्य. मी म्हणलं तुम्हाला आयु किती मिळणार आहे? पल्ल्यानं मिळणार आहे. तिथं 10,000 लावणार नाही, लावायचं नाही. 10,000 कुठं लागणार आहे? भवनात्रिक देवांचं चालले ना, देवांची चर्चा चालली की नाही? आता आपण नरकाची थोडी चालली आहे ना. नरकाचं सांगायला ते पहिलं आलं, परंतु भवनात्रिकामध्ये येणार ते 10,000 अल्पायुवाले. म्हणजे कुठलाही स्वर्गात जरी देवगती जरी गेला, हलक्यातला जो देव जरी असला, जो आपण काल बघितलं होतं का नाही, हलके देव सगळे कुठले कुठले आहेत? हां, किल्बिशी, अभियोग्य है ना, आणि गंधर्पवाले है ना. तर हे सगळे जे देव आहे, हलके देव असतात वगैरे, हे भवनत्रिकातले, ह्यातले पण नाही लावायचे, वैमानिकातले नाही लावायचे. भवनत्रिकातले जेव्हा बांधतात तेव्हा मिनिमम जर झालं आयुष्य त्यांचं तर 10,000 वर्ष. त्या भवनत्रिकामध्ये पण जे स्टँडर्ड देव आहेत का नाही, इंद्र, सामानिक वगैरे, त्यांचं पण असं हजारोमध्ये येतच नाही. ते बघणार आहे आपण नंतर हळूहळू है ना. पण हलक्यातले हलके देव झाले हे असले तर तिथं 10,000 आयुष्य मिळतं. आणि आता विचार करा, हे पल्य म्हणजे किती आहे? 1 पल्य म्हणजे हां, 1 पल्य म्हणजे किती? असंख्यात वर्ष येतात, तिथं संख्यात येत नाहीत. कळलं का नाही? है ना. कारण ते आता सगळं अजून बघितलं नाही आपण पल्ल्याचं हे आयु है ना. ते मेंढीच्या द्वारे काढलं तर पल्ले म्हणजे ॲक्च्युली शब्दाचा अर्थ तो खड्डा, आणि त्यात ते मेंढीची केस वगैरे टाकली होती. कळलं का नाही? आणि त्यातनं ते काढले, पण ते व्यवहार पल्ले आले. पण व्यवहार पल्ले नाही त्या आयु बघायचे तर आपल्याला काय बघायला लागतात? व्यवहार पल्य, उद्धार पल्य, नंतर मग अब्धा पल्य, असे मोठे मोठे एकापेक्षा एक असंख्यात गुन्हा बघणार आहे आपण. ती सगळी गणिताची चर्चा. आत्ता एवढंच बघा की सौधर्म युगलामध्ये जगन्य आयु किती आहे? 1 पल्य. पुढच्या स्वर्गातला जगन्य आयु सांगितलं होतं ना, मागच्या स्वर्गातली उत्कृष्ट आयु प्रमाण असते. आता हे झालं. आता थोडी विशेषता सांगायला लागेल. घातायुष्क सम्यक दृष्टीची चर्चा. आता घातायुष्क म्हणजे काय हे समजून घ्या, कारण ही एवढी नसते. घातायुष्कवाल्यांना थोडं अर्धा सागर, अर्धा जे असतं ते बोनस मिळतो. ते घातायुष्क म्हणजे काय हे पहिलं समजून घ्या पहिला, है ना. घातायुष्क म्हणजे काय बघा. पहले ऊपर के स्वर्ग की आयु बांध कर, पश्चात उसी आयु का घात करके नीचे के स्वर्ग की आयु को बांधते हैं, उन्हें घातायुष्क कहते हैं. काय म्हणलं? पहिल्यांदा काय केलं? वरच्या स्वर्गातली आयु बांधली, 16 सागर समजा 14 सागर असं काय असं ते वरच्या स्वर्गातली आयु बांधली. पण नंतर संकलेश परिणाम केले. संकलेश परिणामानं काय होतं आहे? हे इथंच आहे आता, समजतं नाही? मनुष्यच आहे अजून किंवा तिर्यंच असेल, आहे ना. संकलेश परिणामामुळं आता तो काय जाणार? खालच्या स्वर्गात येणार. समजलं का नाही? पहिल्यांदा बांधली कुठली होती? वरच्या स्वर्गातली आयु. पण आता संकलेश परिणाम केल्यामुळे वरच्या स्वर्गात जाणार नाही. काय होणार आता? घसरले. आयु बांधले तर देवगतीत जाणार निश्चित, पण देवगतीत कुठं जाणार हे फिक्स नसतं शेवटपर्यंत. तिथं तुमच्या परिणामांचं काय होत असतंय? हां, त्यानुसार मग त्या कमी जास्त होत राहतं. आयु बदलत नाही, परंतु पोझिशन बदलू शकते परिणामानुसार. कळलं का नाही?
जसं उदाहरणार्थ नरकातलं बघितलं होतं का नाही, श्रेणिक राजानं जेव्हा आयु बांधली तेव्हा 7व्या नरकाचा आयु बंद केला होता, पण जेव्हा गेला तेव्हा पहिल्या नरकात गेला. कारण जसं परिणाम विशुद्ध होत गेले तसं तसं ते आयु कमी कमी होत गेली. आणि जर संकलेश परिणाम झाले तसं काय होणार, स्वर्गातली पहिल्यांदा बांधली कुठली होती, वरच्या स्वर्गातली आयु बांधली होती, चांगले परिणाम केलते, पण नंतर परिणाम सगळे कसे करत राहिला, संकलेश करत राहिला, तर तो वरच्या स्वर्गात जाणार नाही. आता काय व्हायला लागला, खालच्या स्वर्गात येणार. मग ते सांगितलं की पहिल्यांदा वरच्या स्वर्गातली आयु बांधली, नंतर त्या आयुचा घात केला, आणि नंतर खालच्या स्वर्गातल्या आयुला बांधतोय, त्याला काय म्हणलेलं आहे, घातायुष्य. सौधर्म से सहस्रार स्वर्ग तक घातायुष्क सम्य दृष्टि की आयु आधा सागर अधिक होती है, क्योंकि सहस्रार स्वर्ग से ऊपर घातायुष्क की उत्पत्ति नहीं होती. सहस्रार किती नंबरचा स्वर्ग आहे, सहस्रार स्वर्गाचा नंबर किती किती, सहस्रार अवघड आहे बाबा, 12वा सहस्रार स्वर्ग 12वा आहे. कळलं का नाही, इथे दिसतंय की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. कळलं ना, पक्क पाहिजे. तुम्हाला सांगितलं होतं का नाही, उलटं सुलटं कसंही विचारा, कारण तिथे ते सांगत नाहीत हो, फक्त सहस्र. मग ह्या सहस्रार स्वर्गापर्यंतच काय होतं सांगितलं, घातायुष्काची उत्पत्ती होते. सहस्रारच्या वर घातायुष्काची उत्पत्तीच होत नाही. घातायुष्कवाले जीव वेगळे आहेत, म्हणजे ज्यांनी वरची आयु बांधलेली आणि खाली आले. कळलं का नाही. मग ही पॉसिबिलिटी कुठं आहे, 12व्या स्वर्गापर्यंत. मग असे जे सम्यदृष्टी आहेत, तर त्यांच्यासाठी सांगितलं काय आहे, आधा सागर अधिक होती है. त्यांचे काय होते सांगितलं, अर्धा सागर. जे सम्य मिथ्यादृष्टीचा नियम वेगळा आहे, बघू आपण पुढं. म्हणजे सम्यदृष्टी आहे त्यांचं आयु सांगितलं अर्धा सागर अधिक मिळते. जसं उदाहरणार्थ काय सांगितलं, पहिल्यांदा 14 सागर आयुष्य बांधलं होतं, आणि तो आला कुठं, संकलेश परिणामामुळं ब्रह्मोत्तरमध्ये आला, 10 सागर मिळालं. त्या 10 सागर प्लस अर्धा सागर, असं 10.5 सागर मिळालं त्याला आयु. म्हणजे 10 सागर असेल तर जी कुठली असेल त्याला अर्धा सागर प्लस मिळते. 9 सागर असेल तरीसुद्धा अर्धा सागर एक्स्ट्रा मिळालं, कारण अगोदर कुठली बांधली होती, वरच्या स्वर्गातली बांधली होती. संकलेश परिणामामुळे आता तो खालच्या स्वर्गात जाणार आहे. मग खालच्या स्वर्गात जात असताना काय झालं, त्याला काय मिळालं, बोनस मिळाला. बोनस कसला, लॉस आहे, पण तुम्ही नाराज होऊ नये म्हणून मिळालेला आहे. कळलं का नाही, पॉईंट समजला का. घातायुष्क म्हणजे हे म्हणून मला सम्यक दर्शन झालं म्हणजे लय शहाणं समजायचं नाही. तिथं सुद्धा काय होतंय, घातायुष्क प्रकरण चालू आहे. म्हणजे वरच्या स्वर्गातलं बांधलेलं काय होतंय, खालच्या स्वर्गामध्ये पण जाऊ शकतो संकलेश परिणामामुळं. कळतं का, आहे ना, असं आहे. मग त्यामुळे तिथं सांगितलं काय, अशाला काय मिळालं, आधा सागर अधिक मिळतं. हा घातायुष्क सम्यक दृष्टीचा नियम बघितला. आता मिथ्यादृष्टीसाठी काय असतं ते आपण उद्या बघू. ठीक आहे, समजलं ना, प्रकरण समजतं ना घातायुष्काचं. चल, भो प्रभो.